नमस्कार. चला तर मग आज आपण एका खूप मोठ्या आणि महत्वाच्या विषयावर बोलूया, भारतीय जनगणना. आता हे फक्त आकडे मोजण्यापुरतं मर्यादित नाहीये. खरं तर हा जगातला सगळ्यात मोठा प्रशासकीय आणि सांख्यिकीय उपक्रम आहे. आणि तो आता एका नव्या डिजिटल युगात पाऊल ठेवतोय. ही प्रक्रिया भारताचं भविष्य कसं घडवणार आहे? चला पाहूया हा सगळा प्रवास नेमका कसा असणार आहे. भारतीय जनगणनेचा इतिहास पाहिला ना, तर तो खूप मोठा आणि अभिमानास्पद आहे. जरा विचार करा, तब्बल 150 वर्षांपासून दर 10 वर्षांनी अत्यंत निष्ठेने हे काम केलं जातंय. ही जुनी छायाचित्र बघा. त्या काळातले प्रगणक म्हणजे गणक सायकलवरून जायचे, कित्येक मैल पायी चालायचे आणि प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरात पोचायचे. किती मेहनत आणि कितीच खडतर असेल ना हे काम. हो, अगदी बरोबर. तब्बल 150 वर्षांपेक्षा जास्त जुनी परंपरा आहे ही. पहिली संपूर्ण जनगणना झाली होती 1881 साली आणि तेव्हापासून आजपर्यंत हा प्रवास कधीच थांबलेला नाही. आणि आता जी 2027 मध्ये होईल ती असेल या गौरवशाली परंपरेतली 16वी आणि स्वतंत्र भारतातली 8वी जनगणना. हे चित्र बघा. एकाच फ्रेममध्ये आपल्याला भूतकाळ आणि भविष्य दोन्ही दिसते. डावीकडे कागदांचे ते मोठे गठ्ठे, फायली आणि उजवीकडे फक्त एक साधा स्मार्टफोन. हा बदल फक्त साधनांचा नाहीये, तर हा विचारांचा बदल आहे. ही एक डिजिटल क्रांती आहे, जी जनगणनेला पूर्वीपेक्षा खूप जास्त वेगवान आणि अचूक बनवणार आहे. तर मग या डिजिटल जनगणनेत असं काय खास आहे? सगळ्यात मोठी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही भारताची पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना असणार आहे. म्हणजे काय, तर माहिती गोळा करण्यापासून ते ती लोकांपर्यंत पोहोचवेपर्यंत सगळं काही तंत्रज्ञानाच्या मदतीने होणार आहे. या बदलाचं सगळं सार ना या काही मुद्द्यांमध्ये दडलेलं आहे. प्रगणक मोबाईल ॲप वापरतील म्हणजे कागदी कामाला आता पूर्णविराम. नागरिक स्वतःच वेब पोर्टलवरून माहिती भरू शकतील. पर्यवेक्षक कामावर रिअल टाईम लक्ष ठेवू शकतील म्हणजे कुठे काय सुरू आहे हे लगेच कळेल. चुका कमी होतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निकाल खूप लवकर हाती येतील. बरं, ही सगळी प्रक्रिया पार कशी पडणार? तर त्यासाठी आहेत 2 मुख्य टप्पे. पहिला टप्पा, जो एप्रिल ते सप्टेंबर 2026 दरम्यान होईल, त्याला म्हणतात घरगणती. यात प्रत्येक घराची आणि तिथल्या सोयीसुविधांची नोंद केली जाईल. आणि मग येईल दुसरा टप्पा, फेब्रुवारी 2027 मध्ये, जिथे प्रत्येक व्यक्तीची प्रत्यक्ष मोजणी होईल. पण ही डिजिटल प्रक्रिया प्रत्यक्ष जमिनीवर कशी राबवली जाईल? आणि यात जे प्रगणक आणि पर्यवेक्षक आहेत त्यांची भूमिका काय असणार आहे? चला, हेच समजून घेऊया. या कामाची भव्यता या एका आकड्यावरून लक्षात येईल. आकडा आहे 30 लाख. देशभरात 30 लाखांपेक्षा जास्त प्रगणक आणि पर्यवेक्षक या राष्ट्रीय कार्यात सहभागी होणार आहेत. खरं तर हे या डिजिटल क्रांतीचे सैनिकच आहेत, नाही का? आणि या सैनिकांच्या हातातला मुख्य शस्त्र म्हणजे हे मोबाईल ॲप सेन्सस 2027 HLO. जुन्या जाडजूड कागदी प्रश्नावळीची जागा आता हे एक साधं ॲप घेणार आहे. सगळी माहिती थेट स्मार्टफोनमध्ये भरली जाईल आणि लगेच सेव्ह होईल. तर मग या घरगणतीमध्ये नेमकं काय विचारलं जाईल? तर आपल्या घरातल्या अगदी मूलभूत गोष्टी म्हणजे घराच्या भिंती, छप्पर कशाचं आहे, घरात वीज पाण्याची सोय आहे का, शौचालय आहे का आणि टीव्ही, गाडी यांसारख्या वस्तू आहेत की नाही अशा गोष्टींची नोंद होईल. आता आपण जनगणनेतल्या सगळ्यात मोठ्या आणि महत्त्वाच्या बदलाविषयी बोलूया आणि तो म्हणजे स्वगणना किंवा सेल्फ एन्युमरेशन. पहिल्यांदाच देशातल्या नागरिकांना या प्रक्रियेत थेट सहभागी होण्याची एक मोठी संधी मिळणार आहे. ह्याचा सोपा अर्थ असा की आता प्रगणक घरी येण्याची वाट बघायची गरज नाही. आपण आपल्या वेळेनुसार आरामात घर बसल्या कुटुंबाची सगळी माहिती एका सुरक्षित ऑनलाईन पोर्टलवर भरू शकतो. यामुळे वेळ आणि श्रम या दोन्हींची खूप मोठी बचत होणार आहे. आणि ही सोय सगळ्यांना वापरता यावी यासाठी भाषेचा अडसरही दूर केलाय. हे स्वगणना पोर्टल फक्त इंग्रजी किंवा हिंदीत नाही, तर तब्बल 16 वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे. आणि ही प्रक्रिया तर खूपच सोपी आहे. फक्त 4 सोप्या स्टेप्स आहेत. मोबाईल नंबरने रजिस्टर करा, नकाशावर आपलं घर शोधा आणि पिन करा, विचारलेली माहिती भरा आणि सबमिट करा. त्यानंतर एक युनिक SEID म्हणजे एक विशिष्ट ओळख क्रमांक मिळेल. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? जेव्हा प्रगणक घरी येतील तेव्हा त्यांना फक्त तो SEID दाखवायचा. झालं, ते लगेच माहिती तपासतील आणि आपलं काम काही मिनिटातच पूर्ण होईल. किती सोपं आहे बघा. चला,
आता वळूया काही अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांकडे. ही सगळी माहिती गोळा का केली जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं, ती किती सुरक्षित आहे? आता सगळं काही डिजिटल म्हटल्यावर आपल्या सगळ्यांच्याच मनात एक प्रश्न येतो की आपण दिलेली वैयक्तिक माहिती खरंच सुरक्षित राहील का? याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे आणि ते थेट कायद्यातच दिलेलं आहे. जनगणना कायदा 1948 नुसार आपण दिलेली प्रत्येक माहिती ही पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते. ती कोणासोबतही कोणत्याही परिस्थितीत शेअर केली जात नाही. मग प्रश्न उरतो की या माहितीचं होतं काय? तर यातून फक्त आणि फक्त आकडेवारी तयार केली जाते, ज्यामुळे सरकारला देशाच्या विकासासाठी योग्य योजना बनवायला मदत मिळते. आपली वैयक्तिक ओळख कुठेही उघड केली जात नाही याची खात्री बाळगा. तर मग शेवटी एक प्रश्न उरतो, ही डिजिटल जनगणना म्हणजे फक्त आकडे गोळा करण्याची एक नवीन सोपी पद्धत आहे की अचूक आणि वेगवान माहितीच्या आधारावर भारताचं भविष्य घडवण्याची ही एक नवी पहाट आहे? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?